हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. केईए कर्नाटकाच्या ॲडमिशनचे रिझल्ट्स आले. प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्टही आली. तिच्यामध्ये परत एकदा नोटीस आली. मागच्या 24 तासामध्ये म्हणजे 24 तारखेला एक नोटीस आली. म्हणजे हे मागच्या 24 तासातले अपडेट्स आहेत. त्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे, की जर एम-सी-सी थ्रू जर तुम्हाला अलॉटमेंट जर भेटलेलं असेल, तर आणि कर्नाटकामध्येही जर तुम्हाला अलॉटमेंट जर भेटलेलं आहे, तर तुम्हाला सीट कॅन्सल करता येणार आहे. काय आहे सीट कॅन्सल करता येणार आहे? कशा पद्धतीने करता येणार आहे? हे मी समजून सांगतो. बघा, काल 24 तारखेला एम-सी-सीचाही रिझल्ट आला. एम-सी-सीमध्ये ए-आय-क्यू कोट्या थ्रू भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलं. त्याबरोबरच कर्नाटकाची प्रोव्हिजनल लिस्टही आलेली आहे. कर्नाटकामध्ये पण नाव आहे आणि एम-सी-सीमध्ये पण नाव आहे. त्यामुळं कर्नाटकाची जी काउन्सिलिंग आहे, त्यांनी थोडंसं होल्डवरती ठेवलं आणि सांगितलं, 2 दिवसाची विंडो दिली, की 25 आणि 26 तारखेपर्यंत तुम्ही तुमची ॲडमिशन विथड्रॉ करू शकता. जर तुम्हाला ए-आय-क्यू मधून जर एम-सी-सी थ्रू जर ॲडमिशन जर भेटलेलं आहे फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला हे कर्नाटकाचं ॲडमिशन विथड्रॉ करायचा चान्स दिलेला आहे. इथे क्लिअरली मेन्शन आहे, मेडिकल अँड डेंटल कोर्सेस फर्स्ट राउंड नेक्स्ट स्टेप. स्टुडंट्स आणि पॅरेंट्स कन्फ्यूज होऊ नका. यामध्ये वरती अजून नोटीसमध्ये हे पण दिलेलं आहे, की सेकंड राउंड फायनल रिझल्ट हे दुसऱ्या कोर्सेससाठी आहे. मेडिकल आणि डेंटल कोर्सेससाठी ही नोटीस आहे. फॉर ॲडमिशन इन यूजी मेडिकल डेंटल कोर्सेस फर्स्ट राउंड प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट रिझल्ट वॉज अनाउन्स इन 23 ऑगस्ट. 23 ऑगस्टलाच रिझल्ट आला होता. पण 24 ऑगस्टला कोणाचा आला? एम-सी-सीचा आला. म्हणजे आता हे 26 तारीख झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काय ऑप्शन देतील? चलान डाउनलोड करा, पेमेंट करा, दॅट्स इट. सो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स कन्फ्यूज होऊ नका. या मागच्या 1 महिन्यामध्ये कर्नाटक असो, महाराष्ट्र स्टेट असो, एम-सी-सी असो, सगळ्या प्रोसेसेस डिले चालू आहेत. सो जे लेटेस्ट अपडेट आहेत YouTube चॅनलवरती माझ्या लास्ट 24 तासाचे अपडेट तुम्हाला डेली माझ्या व्हिडिओमधून भेटणार आहे. सो सर्वांनी एक अशा पद्धतीने अपडेट राहा, की ज्याही विद्यार्थ्यांना केई मध्ये ॲडमिशन भेटलेलं आहे आणि त्यांना एम-सी-सी मध्येही ॲडमिशन भेटलेलं आहे. आता त्यांना कुठे ॲडमिशन घ्यायचंय त्यावरती त्यांनी फायनल राहून आणि त्यांनी फायनल करून आणि पूर्ण प्रोसिजर पुढे करावी. जर तुम्हाला जर एम-सी-सी मधून बेस्ट कॉलेज भेटलेले असेल, तर तुम्ही केईचं ॲडमिशन विथड्रॉ करू शकता असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय. 25 आणि 26 तारखेला सिलेक्टेड चॉईस एक्झिट करू शकता. पहिल्या राउंडचं जे एक्झिट आहे ते एक्झिट करू शकता. आणि जर प्रोव्हिजनल याच्यानंतर चलान डाउनलोड करायचा ऑप्शन येईल. चलान डाउनलोड करायच्या ऑप्शनमध्ये बँक डिटेल्स वगैरे येतील आणि तुम्ही डायरेक्टली जाऊन आणि कॉलेजची फी त्या ठिकाणी भरू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. थँक यू सो मच.